मॅडम मॅडम माझा जीव निघतोय. आता माझ्या गर्भधारणेला 13 महिने होत आलेत, पण बाळ अजून जन्माला येत नाही. ही वेदनेने तडफडत माझ्या मोठ्या झालेल्या पोटाकडे बोट दाखवत म्हणाली. माझी अवस्था पाहून तिथल्या इन्चार्जला माझी खूप दया आली आणि तिने मला लगेच रुग्णालयात नेलं. डॉक्टरांना जेव्हा कळलं की माझ्या पोटातलं बाळ 13 महिन्यांचं झालं आहे आणि तरीही जन्माला आलं नाही, तेव्हा त्यांनी लगेच अल्ट्रासाऊंडची तपासणी सुरू केली. मशीन माझ्या पोटावर फिरू लागलं. काही क्षणांनी डॉक्टरांनी स्क्रीनकडे पाहिलं आणि अचानक त्यांच्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. पण त्या घटनेपर्यंत पोहोचण्यापूर्वी माझं आयुष्य कसं होतं ते सांगणं गरजेचं आहे. माझे बाबा एका बांधकामावर मजुरीचं काम करत होते आणि मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. माझे बाबा गरीब होते, पण माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी ते शक्य तेवढा प्रयत्न करत. आम्ही एका जुन्या भाड्याच्या घरात राहत होतो, पण त्या छोट्याशा घरात मला एखाद्या राजकन्यासारखं वाटत होतं. एक दिवस बाबा कामावरून आले. त्यांच्या हातात मिठाई होती. साक्षी, इकडे ये बघ, मी तुझ्यासाठी काय आणलं आहे. त्यांनी मला हाक मारली. अरे वा बाबा, मिठाई? पण कशाच्या आनंदात? मी हसत विचारलं. बाबांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, बाळा, मी तुझं लग्न ठरवलं आहे. माझ्या आयुष्यात असतानाच तुला तुझं घर मिळावं असं मला वाटतं. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण बाबा, मी तुम्हाला सोडून कशी जाईल? बाबा शांत आवाजात म्हणाले, मुली एक दिवस सासरी जातातच. माझं कर्तव्य आहे की तुला सुरक्षित आणि आनंदी आयुष्य मिळावं. थोड्याच दिवसात माझं लग्न झालं. माझ्या पतीचं नाव विशाल होतं. तो शिक्षित आणि समजूतदार स्वभावाचा माणूस होता. मी गरीब घरातील मुलगी होते, पण देवाने मला रूप दिलं होतं. मी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं होतं, त्यामुळे मला इतकं चांगलं नातं मिळालं. बाबा खूप आनंदी होते. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी आता चांगल्या घरात सुखाने आयुष्य जगेल. लग्नाच्या पहिल्या रात्री विशालने मला आपल्या जवळ बसवलं. मी थोडी घाबरलेली होते. मी हलक्या आवाजात म्हणाले, विशाल, मी एका गरीब बापाची मुलगी आहे. इतक्या मोठ्या घराची रूढी परंपरा आणि राहणीमान मला माहीत नाही. तो हसत म्हणाला, तू एवढी काळजी का करतेस? हळूहळू सगळं शिकशील. मी आहे ना तुझ्यासोबत असं म्हणत त्याने मला धीर दिला. काळ पुढे सरकत गेला. 2 वर्ष कधी निघून गेली ते कळलंच नाही. पण या 2 वर्षात माझ्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला. माझे बाबा मला कायमचे सोडून या जगातून निघून गेले. त्या घटनेने माझं मन पूर्णपणे तुटून गेलं आणि यानंतर माझ्या आयुष्यात अशी वादळ येऊ लागली की मला स्वतःलाच कळेना की माझं आयुष्य नेमकं कुठे वळण घेणार आहे. पण विशालने त्या दुःखाच्या क्षणात मला तुटू दिलं नाही. काळ पुढे सरकत गेला आणि आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. या 8 वर्षात आमच्या प्रेमात कधीही कमी आली नाही. मात्र एक गोष्ट सतत माझ्या मनाला टोचत होती. आम्हाला मूल नव्हतं. घरच्यांचे टोमणे आणि बोलणी ऐकून मी अनेकदा रडत असे. एके रात्री मी उदास होऊन म्हणाले, विशाल, मला खूप भीती वाटते. आपल्या लग्नाला 8 वर्ष झाली. आपण किती डॉक्टरांना दाखवलं, किती उपचार केले, पण काहीच फायदा झाला नाही. विशालने माझे डोळे पुसत शांतपणे सांगितलं, लोक काय बोलतात त्याकडे लक्ष देऊ नकोस साक्षी. मी थोड्या भीतीने विचारलं, माझ्यामुळे आपल्याला मूल नाही म्हणून तू मला कधी सोडून तर जाणार नाहीस ना? तो हलकासा हसला आणि म्हणाला, तू असं का बोलतेस? देवाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तो आपल्याला मूल देईल. आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको आहे. त्याच्या त्या शब्दांनी मला थोडा धीर मिळाला. पण एक दिवस असा आला ज्याने माझं संपूर्ण आयुष्य आनंदातून थेट विनाशात ढकललं. त्या दिवशी आम्ही दोघं शहराबाहेर एका कार्यक्रमाला जाऊन परत येत होतो. हवामान खूप खराब होतं. जोरदार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर प्रचंड घसरटपणा होता. विशाल गाडी चालवत होता. अचानक समोरून येणाऱ्या एका ट्रकने आमच्या गाडीला जबरदस्त धडक दिली. गाडी रस्त्यावर उलटत पुढे सरकत गेली आणि शेवटी थेट दरीत कोसळली. जोरदार स्फोटासारखा आवाज झाला. काच फुटण्याचा आवाज कानात घुमला. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळीकडे काळोख पसरला आणि मी बेशुद्ध झाले. किती वेळ गेला ते मला कळलंच नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका आलिशान खासगी रुग्णालयाच्या खोलीत पडलेली होते. माझ्या संपूर्ण शरीरात असह्य वेदना होत होत्या. विशेषतः माझ्या उजव्या पायात इतका तीव्र त्रास होत होता की तो सहन करणं कठीण होतं. मी घाबरून जवळ उभी असलेल्या परिचारिकेला विचारलं, विशाल कुठे आहे? ती शांतपणे म्हणाली, काळजी करू नका, त्यांना काही गंभीर झालेलं नाही. फक्त किरकोळ दुखापत झाली आहे. ते दुसऱ्या खोलीत विश्रांती घेत आहेत. तिचं उत्तर ऐकून मला थोडा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी माझ्या पायाभोवती एक विचित्र जडपणा जाणवत होता. इतक्यात डॉक्टर माझ्या पलंगाजवळ आले आणि गंभीर आवाजात म्हणाले, साक्षीजी, तुम्हाला शुद्ध आली हे चांगलं आहे, पण मला तुमच्याशी एक कठीण गोष्ट बोलायची आहे. त्यांचे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी घाबरून विचारलं, काय झालं डॉक्टर? डॉक्टर शांतपणे म्हणाले, अपघातात तुमचा उजवा पाय खूप वाईटरित्या चिरडला गेला होता. हाड पूर्ण
तुटलं होतं आणि त्यात संसर्गही झाला होता. आम्ही खूप प्रयत्न केला, पण संसर्ग पसरून तुमच्या जीवाला धोका निर्माण होत होता. त्यामुळे तुमचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला तुमचा एक पाय कापावा लागला. डॉक्टरांनी सत्य स्पष्टपणे सांगितलं. ते ऐकताच माझं डोकंच सुन्न झालं. असं वाटलं जणू माझ्यावर एखादं प्रचंड दगड कोसळला आहे. माझा एक पाय कापला गेला होता, म्हणजे आता मी आयुष्यभर अपंग राहणार होते. तेवढ्यात खोलीचा दरवाजा उघडला आणि विशाल आत आला. त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती, पण तो स्वतःच्या पायांवर चालत आला होता. मी रडत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, विशाल, बघ ना माझ्यासोबत काय झालं. मी आता अपंग झाले आहे. मी त्याचा हात धरायचा प्रयत्न केला, पण विशालने क्षणात आपला हात मागे ओढून घेतला. त्याच्या डोळ्यात ना जुना प्रेमभाव दिसत होता, ना माझ्याबद्दलची काळजी. फक्त एक थंड अनोळखी नजर होती. तो मला जणू एखाद्या अनोळखी माणसासारखा पाहत होता. विशाल थंड आणि कोरड्या आवाजात म्हणाला, धीर ठेव साक्षी, जे घडायचं होतं ते घडलं. एवढंच बोलून त्याने मला कोणताही दिलासा न देता शांतपणे खोलीबाहेर पाऊल टाकलं. त्या क्षणी माझ्या मनात भीती आणि वेदना एकत्र उसळल्या. पुढचा पूर्ण 1 महिना मी त्या रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये खाटेवर पडून राहिले. आजूबाजूला इतर रुग्णांचे आवाज, औषधांचा वास आणि नर्सची ये-जा हे सगळं सतत चालू असायचं. माझ्या जखमा अजून पूर्ण भरलेल्या नव्हत्या, म्हणून मला घरी जाण्याची परवानगीही मिळाली नव्हती. विशाल आठवड्यातून एकदाच मला पाहायला येत असे. दुरून माझ्याकडे एक नजर टाकत असे आणि लगेच निघून जात असे. आता तो माझ्या जवळ बसणं किंवा माझ्याशी बोलणं पूर्णपणे टाळत होता. त्याच्या या वागण्यामुळे माझं मन आतून तुटत होतं, पण मी काहीच बोलू शकत नव्हते. कधी कधी नर्स माझ्या जवळून जाताना कुजबुजत असत. एक नर्स दुसरीला म्हणाली, ही लंगडी बाई अजून किती दिवस इथे राहणार आहे. तिचा नवरा तर तिला विचारायलाही येत नाही. ते शब्द माझ्या कानावर पडले आणि माझ्या छातीत कळ उठली. मला त्यांना काहीतरी सांगावंसं वाटलं, पण गळा दाटून आला होता. शब्द बाहेर येतच नव्हते. काही दिवसांनी एके दिवशी विशाल पुन्हा आला. त्याच्या हातात एक फाईल होती. तो थेट माझ्या खाटेजवळ येऊन उभा राहिला. मी वेदनेने त्याच्याकडे पाहत विचारलं, विशाल, इतके दिवस तू मला भेटायलाच का आला नाहीस? त्याने थंड आवाजात सांगितलं, या कागदांवर सही कर साक्षी. असं म्हणत त्याने ती फाईल माझ्यासमोर खाटेवर फेकून दिली. मी आश्चर्याने ती फाईल उघडली. आतले शब्द वाचताच माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा अंधार पसरला. ते घटस्फोटाचे कागद होते. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, हे काय करतो आहेस विशाल? आपण एकत्र जगण्याच्या आणि मरणाच्या शपथा घेतल्या होत्या ना? माझी ही अवस्था असताना तू मला कसं सोडून जाऊ शकतोस? मी जोरजोरात रडू लागले. तो निर्विकारपणे म्हणाला, मी एका अपंग आणि असह्य स्त्रीसोबत आयुष्य घालवू शकत नाही. माझं प्रेम तुझ्या सौंदर्यावर होतं. आता तू माझ्या कोणत्याच कामाची राहिली नाहीस. उलट माझ्यावर ओझं झाली आहेस. म्हणून मी तुला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बोलून तो वळला आणि मला त्या रुग्णालयाच्या खाटेवर एकटं सोडून निघून गेला. तो दिवस माझ्यावर जणू वज्रघातासारखा कोसळला. मला विश्वासच बसत नव्हता की हा तोच विशाल आहे जो एकेकाळी मला प्राणापेक्षा जास्त प्रेम करत होता. त्या दिवशी मला कळलं की त्याचं प्रेम फक्त माझ्या सौंदर्यापुरतंच मर्यादित होतं. आज मी एका पायाने अपंग झाले आणि त्याने आपल्या सगळ्या वचनांचा भंग करून मला कायमचं एकटं सोडून दिलं. त्यावेळी मला धीर देणारं कोणीही नव्हतं. माझे आई वडील आधीच त्या जगातून गेले होते. आता एकही नातेवाईक नव्हता जो माझी चौकशी करायला आला असता. मी पूर्णपणे एकटी पडले होते. त्या रुग्णालयाच्या खाटेवर पडून छताकडे पाहत राहिले. रडून रडून माझ्या डोळ्यातले अश्रूही आटून गेले होते आणि मन जणू दगडासारखं कठीण झालं होतं. काही दिवसांनी माझ्या जखमा हळूहळू भरू लागल्या आणि रुग्णालयाने मला सोडण्याचा निर्णय घेतला. माझ्याकडे घालायला तेच कपडे होते जे अपघाताच्या दिवशी अंगावर होते. मी माझ्या काठ्या हातात घेतल्या आणि पाय ओढत ओढत मोठ्या कष्टाने रुग्णालयाबाहेर आले. आता माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता, मी कुठे जाऊ? कारण माझ्या डोक्यावर आता राहण्यासाठी एकही छप्पर उरलं नव्हतं. मी रुग्णालयाच्या बाहेर बाजूला असलेल्या एका बाकावर बसून रडत होते. माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. पुढे काय करायचं याचा काहीच विचार सुचत नव्हता. तेवढ्यात मध्यम वयाची एक स्त्री माझ्या शेजारी येऊन बसली. तिने माझी दयनीय अवस्था आणि कापलेला पाय शांतपणे पाहिला आणि विचारलं, तुला काय झालं आहे? तू या अवस्थेत इथे एकटी का बसली आहेस? मी खोल श्वास घेत सगळं सांगितलं. आता माझं कुठेही ठिकाण नाही. मी अपघातात अपंग झाले म्हणून माझ्या नवऱ्याने मला सोडलं. माझे आई वडीलही आता या जगात नाही. हे सगळं सांगून झाल्यावर माझ्यात रडण्याची ताकदही उरली नव्हती. ती स्त्री थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, या शहरात एखाद्या मुलीने अशा प्रकारे एकटं राहणं फार धोकादायक असतं. इथून जवळच काही महिला निवारा केंद्र आहेत. तू तिथे जा. तुझ्यासारख्या अनेक आधारहीन स्त्रिया तिथे राहतात. किमान तिथे तुला राहायला जागा मिळेल आणि तुझी अब्रूही सुरक्षित राहील.
तिचा सल्ला ऐकून मी त्या महिला निवारा केंद्राचा पत्ता शोधला आणि तिथे पोहोचले. पण मला अजिबात कल्पना नव्हती की त्या उंच भिंतींच्या मागे माझ्या आयुष्याची इतकी भयानक परीक्षा माझी वाट पाहत आहे, ज्याची कल्पना मी स्वप्नातही केली नव्हती. मी त्या केंद्रात पोहोचले तेव्हा तिथल्या उंच आणि जाड भिंती मला जणू गिळून टाकतील असं वाटत होतं. कापलेल्या पायामुळे मी काठ्यांच्या आधाराने हळूहळू चालत होते. तिथे असलेल्या प्रत्येक स्त्रीची नजर माझ्यावर गेली होती. माझं रूप अजूनही तसंच होतं, चेहऱ्याची ओढ आणि सौंदर्य अजूनही तितकंच होतं, पण लोकांच्या नजरा वेगळ्याच होत्या. माझ्याजवळ बसलेल्या एका स्त्रीने हळू आवाजात विचारलं, तू इतकी सुंदर आहेस, मग तुझ्या नवऱ्याने तुला फक्त अपंग झालीस म्हणून कसं सोडलं? नक्कीच काहीतरी वेगळं कारण असेल. तू काहीतरी लपवत आहेस. तिच्या आवाजात सहानुभूतीपेक्षा टोमणा जास्त होता. तेवढ्यात दुसरी स्त्री राधिका म्हणाली, पुरुषांचं प्रेम बहुतेक वेळा स्त्रीच्या देहापर्यंतच मर्यादित असतं. जेव्हा शरीर अपूर्ण होतं तेव्हा त्यांचं प्रेमही संपतं. यात लपवण्यासारखं काही नाही. पण खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यातून स्नेहा बोलली, असं काही नसतं. कोणीही इतक्या सहज नातं तोडत नाही. नक्कीच तू काहीतरी चूक केली असेल म्हणून त्याने तुला अशी शिक्षा दिली असेल. तिच्या शब्दांनी माझ्या जखमांवर जणू मीठ चोळलं गेलं. मी रागाने उत्तर दिलं, माझी चूक इतकीच होती की मी एका अपघाताची शिकार झाली. आणि जर तुम्हाला माझ्या शब्दांवर विश्वास नसेल तर मला प्रश्न विचारणं थांबवा. इतकं बोलून मी वळले आणि शांतपणे माझ्या खाटेवर पडले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मी त्या स्त्रियांसमोर रडू इच्छित नव्हते. हळूहळू मी माझं मन देवभक्ती गुंतवू लागले. आधीही मला पूजापाठाची आवड होती, पण आता तीच माझा आधार बनली. रात्री मी धार्मिक ग्रंथ वाचत वेळ घालवू लागले. कधी रामायण, कधी गीता वाचत बसत असे. कधी कधी रात्री मी उठत असे, हातपाय स्वच्छ धुवून देवासमोर बसत असे आणि शांतपणे प्रार्थना करत असे. त्या शांत रात्रीत माझ्या वेदना पुन्हा जाग्या होत आणि नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. मी देवाकडे पाहून हळू आवाजात म्हणत असे, देवा, तुझी जशी इच्छा असेल तसं घडू दे. देवा, जे काही माझ्यासोबत घडलं ते तुझ्या इच्छेनेच घडलं असेल, पण आता माझं आयुष्य आणखी कठीण करू नकोस. या टोमण्यांपासून आणि अपमानापासून मला दूर ठेव, असं म्हणत मी देवापुढे रडत रडत विनवणी करत असे. त्या महिला निवारा केंद्राची प्रमुख गीता मॅडम खूप कडक आणि नियम पाळणारी स्त्री होती. त्या अनेकदा रात्री तपासण्यासाठी फेरफटका मारत असत. जेव्हा कधी त्या मला पाहत तेव्हा माझ्या खोलीच्या दाराशी येऊन थांबत. एकदा रात्री त्या माझ्याजवळ उभ्या राहून शांत आवाजात म्हणाल्या, साक्षी, तू अजून झोपली नाहीस? त्यांच्या डोळ्यात क्षणभर माझ्यासाठी दया दिसली, जी त्यांच्या कडक स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती. मी हळू आवाजात उत्तर दिलं, मॅडम, मला झोप लागत नाही. देवाचं नाव घेतलं की मनाला थोडा आधार मिळतो. दिवसभर लोकांच्या बोलण्यामुळे मन खूप थकून जातं, म्हणून रात्री मी प्रार्थना करत बसते. त्या काही क्षण शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, हे महिला निवारा केंद्र आहे साक्षी. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे काही ना काही दुःख असतं. लोक काय बोलतात ते दुर्लक्षित करायला शिक. आता थोडा आराम कर, असं सांगून गीता मॅडम दार बंद करून निघून गेल्या. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि काटेवर पडून छताकडे पाहत राहिले. आता हेच माझं रोजचं आयुष्य झालं होतं. मी पहाटे खूप लवकर उठत असे आणि देवाची पूजा करत बसत असे. माझं दुःख, माझी भीती, असहायता सगळं मी देवापुढे मोकळं करत असे. त्यावेळी बाकीच्या स्त्रिया गाढ झोपेत असत. अशाच प्रकारे दिवस आणि रात्री जात होत्या. पण त्या असंख्य रात्रीपैकी एक रात्र अशी आली जिने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या रात्री खूप थंडी होती. केंद्राच्या लांब कॉरिडॉरमध्ये गडद अंधार पसरला होता. त्या भागातील वीज पुरवठा बिघडला होता, त्यामुळे दिवे बंद होते. सुरक्षा यंत्रणाही त्यावेळी नीट काम करत नव्हती. मी नेहमीप्रमाणे रामायण वाचण्यासाठी उठले. खोलीतल्या छोट्या देवघरासमोर जाण्यासाठी पुढे सरकले. तेवढ्यात मला मागून जड पावलांचा आवाज ऐकू आला. मी थांबले आणि घाबरून मागे वळले. अंधारात डोळे लावून विचारलं, कोण आहे तिथे? आत कोण आला आहे? माझं हृदय जोरात धडधडत होतं. हात पाय भीतीने थरथरत होते. मी दार आतून बंद केलं होतं, पण कदाचित कडी व्यवस्थित लागली नव्हती. मी पुन्हा विचारलं, पण कोणताच प्रतिसाद आला नाही. अंधार इतका दाट होता की हात पुढे केला तरी दिसत नव्हतं. अचानक कुणीतरी मागून माझ्या तोंडावर कापड दाबलं आणि मला घट्ट पकडलं. मी तडफडत म्हणाले, मला सोडा, तुम्ही कोण आहात? देवाच्या नावाने मला मारू नका, माझ्याकडे काहीच नाही. माझा आवाज दाबला गेला होता. भीतीने माझे हात बधीर झाले होते. श्वासही अडकत होता. पण त्या माणसाची पकड खूपच मजबूत होती. तो निर्दयी माणूस माझं एकही ऐकत नव्हता. तो खूप ताकदवान होता आणि मी एका पायाने अपंग, कमजोर स्त्री होते. त्याच्याशी सामना करणं माझ्यासाठी अशक्य होतं. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातावर मारलं, त्याला ढकललं. माझ्या नखांनी त्याच्या हातावर ओरखडेही काढले, पण माझे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. त्याने मला जोरात जमिनीवर पाडलं. मी त्या रात्री देवाची पूजा करण्यासाठी उठले होते, पण त्या पवित्र क्षणातच कुणीतरी माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी जमिनीवर निश्चल पडून राहिले.
जणू एखाद्या निर्जीव देहासारखी. काही वेळानंतर तो माणूस तिथून निघून गेला. पुढच्या सकाळी सूर्यप्रकाश पसरला तेव्हा मी मोठ्या कष्टाने स्वतःला ओढत ओढत स्नानगृहापर्यंत पोहोचले. पाण्याखाली उभी राहून मी तासनतास रडत राहिले. माझ्या अस्तित्वावर लागलेले ते घाणेरडे डाग धुवून टाकायचे होते, पण ते डाग पाण्याने धुतले जाणारे नव्हते. मी स्वतःला वारंवार घासून धुतलं, तरीही त्या घृणास्पद स्पर्शाची जाणीव माझ्या मनातून जात नव्हती. नाश्त्याच्या टेबलावर राधिका माझ्याकडे पाहत म्हणाली, साक्षी, तुझे डोळे इतके सुजलेले का आहेत? तू रात्रभर रडत होतीस का? आणि चेहऱ्यावर या ओरखड्या कशा आल्या? तिच्या आवाजात संशय स्पष्ट जाणवत होता. मी नजर चुकत उत्तर दिलं, मला झोप लागली नव्हती आणि स्नानगृहात अंधार असल्यामुळे मी घसरून पडले, म्हणून ही जखम झाली. मी खोटं बोलले. माझ्या मनात मात्र एकच इच्छा उसळत होती, जोरात ओरडून सगळ्यांना सांगावं की काल रात्री माझ्यासोबत काय घडलं, पण भीतीने माझा आवाजच बंद झाला होता. तेवढ्यात स्नेहा चहा पीत म्हणाली, तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. तू आधीच अपंग आहेस, तरी अशी निष्काळजीपणा करतेस. तिच्या आवाजात उपहास होता. मी शांतपणे ब्रेडचा एक तुकडा उचलला आणि तोंडात घातला, पण तो घास गिळवतच नव्हता. माझा सन्मान वाचवण्यासाठी मी गप्प राहिले. मला भीती होती की जर मी खरं सांगितलं तर लोक मलाच दोष देतील. लोक म्हणतील की निवारा केंद्रात राहणारी स्त्रीच चुकीची असते. हा विचार करून मी अपमानाचा घोट गेला आणि आतून तुटत राहिले. मी देवासमोर हात जोडून रडत म्हणत असे, देवा, तू जाणतोस की मी निर्दोष आहे. मी कोणताही अपराध केलेला नाही. मला अशा अन्यायाची शिक्षा देऊ नकोस. यापेक्षा तू मला मृत्यू दिला असतास तर बरं झालं असतं. दररोज मी रडत देवाकडे प्रार्थना करत राहिले. माझं मन रक्ताचे अश्रू ढाळत होतं. मला स्वतःची सावली ही वाईट वाटू लागली होती. जेव्हा मी आरशात माझा चेहरा पाहत असे तेव्हा माझ्याच डोळ्यात स्वतःबद्दल तिरस्कार दिसत होता. दिवस पुढे सरकत गेले. मी स्वतःला माझ्या खोलीपुरती मर्यादित करून घेतलं. कुणाशीही बोलणं बंद केलं. खाण्यापिण्याची सवयही बिघडली. पण काही दिवसातच माझी तब्येत विचित्र वाटू लागली. सकाळी उठताच डोकं फिरू लागे, उलट्या होऊ लागल्या. कुठल्याही अन्नाचा वास सहन होत नव्हता. अंगात सतत थकवा जाणवत होता. एक दिवस गीता मॅडम माझ्याकडे पाहत म्हणाल्या, साक्षी, तुझी अवस्था ठीक दिसत नाही. तू अनेक दिवस नीट खाल्लंही नाहीस. तुला केंद्राच्या दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यायला हवी. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांनी माझ्या कपाळाला हात लावला. माझं कपाळ तापाने गरम होतं. मी चिडलेल्या आवाजात म्हणाले, मॅडम, मला काही झालेलं नाही. कदाचित पोट बिघडलं असेल. औषध घेतलं की बरं होईल. मला दवाखान्यात जायचं नाही. असं म्हणत मी खाटेवर पडले. पण माझं संपूर्ण शरीर घामाने भिजलं होतं आणि उभं राहण्याची ताकदही उरली नव्हती. मनात एक अज्ञात भीती घर करत होती. गीता मॅडम कडक आवाजात म्हणाल्या, आता आणखी वाद नको. राधिका, हिला धर आणि माझ्यासोबत चल. हिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे. हिला काही झालं तर मला उत्तर द्यावं लागेल. मी असहाय्यपणे राधिकाच्या आधाराने उभी राहिले आणि आम्ही दवाखान्याकडे निघालो. तिथे असलेल्या महिला डॉक्टर नेहा यांनी माझी पूर्ण तपासणी केली. त्यांनी मला काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरं देताना माझा जीव कंठाशी आला होता. त्यांनी माझी नाडी तपासली, रक्तदाब मोजला आणि एका परिचारिकेला रक्त तपासणीसाठी नमुना घ्यायला सांगितलं. रक्ताचा नमुना घेतल्यानंतर डॉक्टर नेहा म्हणाल्या, तुम्ही बाहेर थांबा. अर्ध्या तासात अहवाल येईल. मी बाहेरच्या बाकावर बसले. माझे हात थरथरत होते. मनात भीतीचं वादळ उठलं होतं. मी वारंवार देवाकडे प्रार्थना करत होते. मी जे विचार करत आहे तसं काहीही घडू नये. माझं मन मात्र एखाद्या वाईट बातमीची चाहूल देत होतं. थोड्या वेळाने मला आत बोलावलं. डॉक्टर नेहा यांचा चेहरा खूप गंभीर दिसत होता आणि त्यांच्या नजरेत राग स्पष्ट जाणवत होता. त्या कठोर आवाजात म्हणाल्या, साक्षी, तुमची तपासणीची नोंद आली आहे आणि तुम्ही गर्भवती आहात. त्यांच्या शब्दांनी जणू माझ्या डोक्यावर वज्र कोसळलं. मला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट सत्य ठरली होती. ते एक तास माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि कानात पूर्ण शांतता पसरल्यासारखं वाटलं. मी घाबरून ओरडले, हे तुम्ही काय म्हणत आहात? हे कसं शक्य आहे? हे सगळं खोटं आहे. ही नोंद चुकीची आहे. मी वेड्यासारखी किंचाळत उठून उभी राहिले. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि डोळ्यात अश्रूंचा पूर वाहू लागला. डॉक्टर नेहा कठोर आवाजात म्हणाल्या, नोंद कधी खोटं बोलत नाही. तुम्ही पूर्ण 2 महिन्यांच्या गर्भवती आहात आणि आता तुम्हालाच ठाऊक असेल की या बाळाचे वडील कोण आहेत. या केंद्रात राहणाऱ्या काही स्त्रिया असे प्रकार करतात. त्यांनी तिरस्काराने माझ्याकडे पाहिलं आणि कागद टेबलावर आपटला. त्यांच्या नजरेतील तुच्छतेने माझं मन पूर्णपणे जखमी झालं. मी स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला, पण शब्द घशातच अडकून राहिले. मी तिथून धावत माझ्या खोलीत आले आणि दार आतून बंद केलं. जमिनीवर कोसळून मी जोरजोराने रडू लागले. माझ्या नवऱ्याने मला केवळ यासाठी सोडलं होतं की मी त्याला मूल देऊ शकत नव्हते आणि आज जेव्हा मी पूर्णपणे एकटी आणि आधारविहीन
झाले होते तेव्हा माझ्या पोटात एक पाप वाढत होतं. मी देवासमोर बसून रडत म्हणाले, देवा, ही कसली परीक्षा आहे? मी कोणतं पाप केलं होतं की मला इतकी भयानक शिक्षा मिळते आहे? माझे डोळे रडून सुजून गेले होते. मी मनाशी ठरवलं, हे बाळ माझ्या सन्मानावरचा कलंक आहे. मी त्याला या जगात येऊ देणार नाही. या घाणेरड्या रक्ताला मी माझ्या अस्तित्वाचा भाग होऊ देणार नाही. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मी अख्खी रात्र पलंगावर वळण घेत पडून राहिले. माझा देव जाणत होता की मी निर्दोष आहे. मी जाणून बुजून कोणताही अपराध केलेला नव्हता. मी ठाम निर्णय घेतला, सकाळ होताच मी या गर्भातून मुक्त होणार. कोणालाही न सांगता बाहेर पडेल, एखाद्या दवाखान्यात जाईन आणि हे सगळं संपवून टाकेन. पहाटे बाहेरच्या आवाजाने माझी झोप मोडली. सूर्यप्रकाश खोलीत येत होता. मी उठण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझी नजर उशीजवळ ठेवलेल्या एका छोट्याशा दुमडलेल्या कागदावर पडली. मी आश्चर्यचकित झाले. रात्री झोपताना इथे काहीच नव्हतं. हा कागद इथे कसा आला? मी मनातच विचार करत तो कागद हातात घेतला. माझ्या खोलीचं दार रात्रीपासून आतून बंद होतं. कडी व्यवस्थित लावलेली होती. कुणीही आत येऊ शकत नव्हतं. खिडकीही बंद होती. थरथरत्या हाताने मी तो कागद उघडला. त्यावर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलं होतं. जसं मी ते शब्द वाचले तसं माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या छातीत धडधड वाढली. त्या कागदावर स्पष्ट लिहिलं होतं, तू जे ठरवलं आहेस ते मला माहीत आहे. हे कोणी लिहिलं होतं? माझ्या खोलीत कोण आलं होतं? भीतीने माझे हात थरथर कापू लागले. कागद हातातून सुटून जमिनीवर पडला. याचा अर्थ स्पष्ट होता. कोणीतरी असा माणूस होता ज्याला माझ्या निर्णयाबद्दल सर्व काही माहीत होतं आणि तो माझ्या अगदी जवळ होता. कोणीतरी असा माणूस होता जो माझ्यावर आणि माझ्या प्रत्येक विचारावर सतत नजर ठेवून होता. भीतीने माझ्या अंगावर घाम फुटला होता. खोलीच्या बंद भिंती सुद्धा आता मला धोकादायक वाटू लागल्या. मी घाईघाईने ती चिठ्ठी मुठीत घट्ट पकडली. त्या कागदावर लिहिलेले शब्द साधे नव्हते. ते जणू एखाद्या धमकीसारखे वाटत होते आणि त्यात एखादं गूढही दडलेलं होतं. त्या कागदावर स्पष्ट लिहिलं होतं, हे बाळ तुला जन्माला घालावंच लागेल, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. हे शब्द माझ्या मनात सतत घुमत होते. काही क्षणांपूर्वीच मी अस्तित्वाला संपवण्याचा निर्णय घेतला होता, पण आता माझ्या मनात भीती आणि संभ्रम भरून राहिला होता. मी खोलीभर नजर फिरवली, पण तिथे माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. इतक्या दारावर टकटक झाली. बाहेरून गीता मॅडमचा कडक आवाज आला. त्यांच्या आवाजात काळजीपेक्षा नियमांचं दडपण जास्त जाणवत होतं. मी घाबरलेल्या आवाजात म्हणाले, मी ठीक आहे मॅडम, थोडा थकवा आहे, मी थोड्या वेळात बाहेर येते. मी घाईने ती चिठ्ठी ड्रॉवरमध्ये ठेवली. माझ्या आवाजातला थरथराट लपवणं अशक्य होतं. गीता मॅडम बाहेरून म्हणाल्या, लवकर बाहेर ये, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुझ्या तपासणीच्या अहवालाबद्दलही विचारायचं आहे. त्यांच्या पावलांचा आवाज दूर गेला. मी पुन्हा माझ्या पोटाकडे पाहिलं, माझ्या कापलेल्या पायांकडे पाहिलं आणि दीर्घ श्वास घेतला. शेवटी भीतीनेच का होईना मी मनाशी ठरवलं, आता हे बाळ मी जन्माला घालणार. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मला असं वाटलं की प्रत्येक स्त्रीची नजर माझ्या अस्तित्वाच्या आरपार जात आहे. केंद्रातल्या जवळजवळ सगळ्यांना आता माझ्या गर्भावस्थेबद्दल कळलं होतं. नाश्त्याच्या टेबलावर राधिका अचानक उभी राहून मोठ्या आवाजात म्हणाली, गीता मॅडम, आम्ही या चारित्र्यहीन स्त्रीसोबत एका छताखाली राहू शकत नाही. हिने केंद्राचं नाव खराब केलं आहे. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रचंड तिरस्कार होता. तेवढ्यात स्नेहाही तिच्या बाजूने बोलू लागली. इतर स्त्रियाही कुजबुजू लागल्या. प्रत्येक जण मला वेगळ्या नजरेने पाहत होता. मी मनावर दगड ठेवून सगळं ऐकत राहिले. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. माझ्याकडे स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. मी त्यांना कसं सांगणार की मी निरपराध आहे आणि माझ्यासोबत त्या अंधाऱ्या रात्री अन्याय झाला होता. गीता मॅडम जोरात ओरडल्या, गप्प बसा सगळ्या, या केंद्राचे निर्णय मी घेते, तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या. पण लगेच त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत आता कोणतीही सहानुभूती उरली नव्हती. मी रडत त्यांना सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं बोलणं थांबवत कठोर आवाजात म्हटलं, पुरे झालं साक्षी, तुझ्या बनावट गोष्टी आम्हाला सांगू नकोस. तुझ्यासारख्या स्त्रिया आपल्या चुकीला झाकण्यासाठी अशी कारणं शोधत असतात. त्यांच्या शब्दांनी माझं मन तुकडे तुकडे झालं. गीता मॅडम पुढे म्हणाल्या, आजपासून तू फक्त तुझ्या खोलीतच राहशील. केंद्रातील कोणतीही स्त्री तुझ्याशी बोलणार नाही आणि तूही कोणाकडे जाणार नाहीस. असं सांगून त्यांनी मला एकटं राहण्याची शिक्षा दिली आणि त्या तिथून निघून गेल्या. मी काठांच्या आधाराने उभी राहिले होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. बाकीच्या स्त्रिया तिरस्काराने माझ्याकडे पाहत तिथून निघून गेल्या. अशाच यातनांच्या दिवसात वेळ पुढे सरकत राहिला. मी स्वतःला पूर्णपणे माझ्या खोलीत बंद करून घेतलं. आता माझ्या आयुष्यात फक्त देव उरला होता. मी तासनतास देवासमोर बसून रडत राहायचे आणि माझं दुःख त्यांच्यासमोर मांडायचे. हळूहळू माझ्या शरीरात बदल दिसू लागले.
माझं पोट स्पष्टपणे पुढे येऊ लागलं होतं आणि चालणं तर आधीपेक्षा आणखी कठीण झालं होतं. तुझं पोट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाटतं तुझ्या पापाचं ओझं खूप जड आहे. एकदा कॉरिडॉरमधून जात असताना स्नेहाने मला पाहून मोठ्या आवाजात टोमणा मारला. तिचं बोलणं ऐकताच जवळ उभ्या असलेल्या इतर स्त्रियाही जोरजोरात हसू लागल्या. मी शांतपणे मान खाली घातली आणि लगेच माझ्या खोलीत परत आले. मी रडून थकून गेले होते. प्रत्येक नवीन दिवस माझ्यासाठी एखादी नवी यातना घेऊन येत होता. अशाच प्रकारे 9 महिने कसे गेले ते कळलंच नाही. 9 महिने पूर्ण झाल्यावर मला वाटलं की आता या दुःखद काळाचा शेवट जवळ आला आहे. मी मनातच प्रसूतीच्या वेदना सुरू होतील आणि मला रुग्णालयात जावं लागेल याची तयारी करून ठेवली होती. मी अनेक रात्री जागी राहून लागले. कधी वेदना सुरू होतील याची वाट पाहत होते, पण काहीच घडलं नाही. एक दिवस गेला, मग एक आठवडा आणि मग पूर्ण 1 महिना निघून गेला. 10 महिने पूर्ण झाले तरी बाळाचा जन्म झाला नाही. मला काही समजत नव्हतं की हे काय चाललं आहे. मी डॉक्टरना बोलवण्याची विनंती केली, पण गीता मॅडमने त्या विनंतीकडे लक्ष दिलं नाही. एक दिवस मी पाणी घ्यायला बाहेर आले होते, तेव्हा स्नेहा पुन्हा टोमणा मारत म्हणाली, हे कसलं बाळ आहे? 10 महिने झाले तरी जन्म घ्यायचं नावच घेत नाही. तुझ्या पोटात काहीतरी विचित्र वाढत आहे का? मी आधीच खूप घाबरलेली होते, पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. मला स्वतःलाच कळत नव्हतं की माझ्या शरीरात नेमकं काय घडत आहे. पोटात जडपणा आणि वेदना जाणवत होत्या, पण प्रसूतीच्या वेदनांची कोणतीही चिन्ह दिसत नव्हती. मी मोठ्या प्रयत्नाने माझे अश्रू रोखले आणि हळू आवाजात उत्तर दिलं, पण माझं मन दिवसेंदिवस अधिक घाबरत होतं. माझ्या वाढत्या पोटामुळे आणि कापलेल्या पायामुळे चालणं आणखीन कठीण झालं होतं. लोक माझ्याबद्दल कुजबुजू लागले. काही स्त्रिया तर माझ्यापासून दूर राहू लागल्या. त्यांना वाटू लागलं की माझ्यावर एखादी वाईट सवय आहे किंवा माझ्या पोटात काही भयंकर गोष्ट वाढत आहे. काही जणी म्हणू लागल्या, ही स्त्री इथून बाहेर काढा. गीता मॅडम सुद्धा चिंतेत पडल्या होत्या. त्या डोकं धरून म्हणाल्या, मलाही समजत नाही काय घडत आहे. वैद्यकीय ज्ञानात असं कधी ऐकलं नाही की एखादी स्त्री 12 महिने गर्भवती राहते. त्यांना सगळ्यात जास्त भीती केंद्राच्या बदनामीची होती. त्यामुळे त्या मला मोठ्या रुग्णालयात पाठवायला टाळाटाळ करत होत्या. दिवस पुढे सरकत राहिले आणि मग 13वा महिना सुरू झाला, तरीही बाळाचा जन्म झाला नाही. माझी अवस्था आता खूपच वाईट झाली होती. शरीर खूप अशक्त झालं होतं. पोट खूप मोठं झालं होतं. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. मी बहुतेक वेळ खाटेवरच पडून राहत होते. माझ्या पोटात वाढणारं ते अस्तित्व ना हालचाल करत होतं ना वेदना देत होतं. ते जणू एखाद्या जड दगडासारखं माझ्या शरीरात वाढत होतं. 13 महिने पूर्ण झाले. मी रडत गीता मॅडम समोर हात जोडले आणि म्हणाले, देवासाठी मला एखाद्या रुग्णालयात घेऊन चला. मी आता ही वेदना सहन करू शकत नाही. माझा जीव निघत आहे. माझं शरीर घामाने भिजलं होतं आणि डोळ्यांसमोर अंधार येत होता. शेवटी गीता मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, तू तयार हो, मी रुग्णवाहिका बोलावते. आता ही गोष्ट केंद्रात लपून ठेवणं शक्य नाही. त्यांच्या चेहऱ्यावरही आता भीती स्पष्ट दिसत होती. थोड्याच वेळात मला स्ट्रेचरवर झोपून रुग्णवाहिकेत नेण्यात आलं. केंद्रातील इतर स्त्रिया दूर उभ्या राहून माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या नजरेत आता टोमण्याऐवजी भीती होती. मीही घाबरलेली होते. मनात एकच प्रश्न घुमत होता, माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे? सर्वसाधारणपणे प्रत्येक स्त्रीचं बाळ 9 महिन्यांत जन्माला येतं, पण माझ्या बाबतीत तर 13 महिने उलटून गेले होते. माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. त्या क्षणी मला अचानक ती चिठ्ठी आठवली, ज्यावर लिहिलं होतं, देवाचा चमत्कार पाहशील. आपत्कालीन कक्षात असलेल्या डॉक्टरांनी मला पाहताच घाईने गीता मॅडमना विचारलं, या रुग्णाची अवस्था खूप गंभीर दिसते आहे. यांचा इतिहास काय आहे? डॉक्टरांनी माझं पोट तपासलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसू लागलं. गीता मॅडम थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, ही आमच्या महिला निवारा केंद्रात राहते आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही मागच्या 13 महिन्यांपासून गर्भवती आहे. हे ऐकताच डॉक्टरांचे हात थबकले. त्यांनी माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू मी एखाद्या वेगळ्या जगातून आलेली आहे. त्यांच्या डोळ्यात अविश्वास स्पष्ट दिसत होता. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, डॉक्टर मॅडम, हे खरं आहे. तुम्हाला हवं असेल तर पुन्हा तपासणी करा. मी 13 महिन्यांपासून हा भार सहन करत आहे. डॉक्टर लगेच म्हणाल्या, ताबडतोब अल्ट्रासाऊंड करा आणि इतर वरिष्ठ डॉक्टरांनाही बोलावा. हा खूपच वेगळा आणि गंभीर प्रकार दिसतो आहे. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहत होत्या. नर्सने माझ्या पोटावर थंड जेल लावलं आणि डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड यंत्राचा प्रोब हलकेच माझ्या पोटावर ठेवला. स्क्रीन चालू झाली. गीता मॅडम घाबरून विचारू लागल्या, डॉक्टर, बाळ जिवंत आहे का? मी इतक्या महिन्यात काहीतरी अनर्थ झाला आहे. खोलीत एक विचित्र शांतता पसरली होती. थंड हवा अंगावर काटा आणत होती. माझी नजर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर गेली होती. काही क्षणांनी डॉक्टरांनी अचानक यंत्र दूर केलं आणि त्या मागे सरकल्या. पुढच्या क्षणी डॉक्टर आणि तिथे उपस्थित संपूर्ण वैद्यकीय पथक
माझ्यासमोर वाकलं आणि माझी माफी मागू लागलं. मी पूर्णपणे स्तब्ध झाले. मला काहीच समजत नव्हतं. मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, डॉक्टर, तुम्ही माझ्या पायाशी का बसत आहात? कृपया मला सांगा, माझ्या बाळाला काय झालं आहे? मी उठण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा डॉक्टरांनी माझा हात धरला. त्यांच्या डोळ्यात आता भीती आणि आश्चर्य एकत्र दिसत होतं. मी पुन्हा अस्वस्थपणे विचारलं, मला खरं का सांगत नाही? माझी काळजी वाढवत आहात. माझ्या सहनशक्तीची मर्यादा संपत चालली आहे. पोटातील जडपणामुळे श्वास घेणंही कठीण होत होतं. डॉक्टर शांत आवाजात म्हणाल्या, तुझ्या तपासणीत स्पष्ट दिसतं की गर्भाला 13 महिने पूर्ण झाले आहेत. मी थरथरत विचारलं, पण हे कसं शक्य आहे? एखादं बाळ 13 महिने पोटात कसं राहू शकतं आणि तरीही जिवंत कसं असू शकतं? माझ्या मनात पुन्हा ती चिठ्ठी घुमू लागली. देवाचा चमत्कार. डॉक्टर स्क्रीनकडे बोट दाखवत म्हणाल्या, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळाची वाढ खूप मंद आहे. त्यांच्या आवाजात गंभीरता होती. मी विचारलं, मग बाळाच्या हृदयाची धडधड दिसत नाही का? डॉक्टर पुन्हा स्क्रीनकडे पाहू लागल्या. काही क्षण त्या शांत राहिल्या. मग त्या हळू आवाजात म्हणाल्या, हृदयाची धडधड स्पष्ट दिसत नाही, पण त्या जागी काहीतरी वेगळंच दिसतं आहे. त्यांनी स्क्रीनकडे बोट दाखवलं. तिथे जिथे बाळाच्या हृदयाची धडधड दिसायला हवी होती तिथून एक विचित्र प्रकाशासारखी चमक दिसत होती. खोलीत उपस्थित सगळे लोक त्या दृश्याकडे थक्क होऊन पाहत उभे होते. डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि अशी गोष्ट सांगितली की खोलीत उपस्थित सगळ्यांचे शब्दच हरवले. ते ऐकताच मीही घाबरले. माझ्यासोबत नेमकं काय घडत आहे हे मला समजत नव्हतं. मी थरथरत म्हणाले, चमक? तुम्ही काय सांगत आहात? एखाद्या माणसाच्या हृदयातून प्रकाश कसा येऊ शकतो? मी दोन्ही हातांनी डोकं धरलं. माझं मन हे सगळं स्वीकारायला तयार नव्हतं. माझ्या आत एक प्रचंड वादळ उसळत होतं. दरम्यान बाहेर उभ्या असलेल्या गीता मॅडम आणि केंद्रातील इतर स्त्रियांनाही आत बोलवण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना अल्ट्रासाऊंडची स्क्रीन दाखवली आणि सगळी परिस्थिती समजावून सांगितली. गीता मॅडम स्क्रीनकडे पाहत थक्क झाल्या. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. त्या म्हणाल्या, हे कसं शक्य आहे? आम्ही या स्त्रीला दोष देत होतो आणि तिला अपमानित करत होतो. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात राधिका माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, साक्षी, मला माफ कर. मी तुझ्यावर खूप आरोप केले, तुला खूप दुखावलं. त्या क्षणी वातावरण पूर्ण बदललं होतं. काही वेळानंतर मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. दीर्घ आणि कठीण प्रतीक्षेनंतर अखेर माझ्या पोटी एक मुलगा जन्माला आला. प्रसूती कक्षात उपस्थित असलेले सगळे डॉक्टर आणि परिचारिका थक्क होऊन त्या बाळाकडे पाहत होत्या. तो इतर मुलांपेक्षा वेगळा दिसत होता. त्याच्या छातीभोवती जणू हलकीशी प्रकाशाची झळाळी दिसत होती. डॉक्टर आनंदाने म्हणाल्या, हे तर विलक्षण आहे. माझ्या संपूर्ण वैद्यकीय आयुष्यात इतकं सुंदर बाळ मी कधी पाहिलं नाही. सगळे लोक त्या दृश्याने स्तब्ध झाले होते. प्रत्येक जण एकच शब्द म्हणत होता, चमत्कार. मी रडत हात जोडून म्हणाले, कृपया माझं बाळ मला द्या. मला माझ्या लेकराला मिठीत घ्यायचं आहे. त्या क्षणी माझ्या हृदयात मातृत्वाची प्रचंड लाट उसळली होती. मी बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यातील सगळ्या वेदना जणू नाहीशा झाल्या. ही बातमी क्षणार्धात सगळीकडे पसरली. महिला निवारा केंद्राच्या मालकाला तातडीने बोलावण्यात आलं. त्यांचं नाव मुकेश होतं. ते खूप प्रभावशाली आणि नियम पाळणारे व्यक्ती होते. ते रुग्णालयात आले आणि त्यांनी बाळाला पाहिलं, पण ते माझ्या पलंगाजवळ उभे राहिले. ते गंभीर आवाजात म्हणाले, हे आमच्या केंद्रावर मोठं कलंक आहे. असा निष्काळजीपणा झाल्याबद्दल मी तुमच्यासमोर लाजिरवाणा आहे. त्यांच्या आवाजात खरी खंत जाणवत होती. मी बाळाला छातीशी धरून ठाम आवाजात म्हणाले, मला फक्त न्याय हवा आहे. ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तो माणूस समोर आला पाहिजे. आता मी ती असहाय्य स्त्री राहिले नव्हते. माझ्या मुलाने मला एक नवी शक्ती दिली होती. मुकेश साहेबांनी मूठ आवळत ठामपणे सांगितलं, मी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करेन. हा माझा शब्द आहे. त्यांच्या डोळ्यात त्या गुन्हेगाराबद्दल तीव्र संताप होता. तपास सुरू झाला. केंद्रातील सर्व कर्मचारी, चौकीदार, चालक, प्रशासकीय कर्मचारी सगळ्यांची DNA तपासणी करण्यात आली. मुकेश साहेबांनी पोलिसांना कठोर सूचना दिल्या की चौकशीत कोणतीही ढिलाई होऊ नये. काही दिवसांच्या कठीण तपासणीनंतर प्रयोगशाळेचा अहवाल आला. मुकेश साहेब स्वतः तो अहवाल घेऊन रुग्णालयात माझ्याकडे आले. ते गंभीर आवाजात म्हणाले, साक्षीजी, गुन्हेगार सापडला आहे, पण जे सत्य समोर आलं आहे ते माझ्यासाठी एखाद्या मृत्यूसारखं आहे. त्यांनी थरथरणाऱ्या हातांनी तो अहवाल माझ्याकडे दिला आणि जड आवाजात म्हणाले. त्यांचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला होता. डोळ्यात असह्य वेदना आणि असहाय्यतेचे अश्रू होते. मी अधीर होऊन विचारलं, कोण आहे तो माणूस ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं? लगेच त्याचं नाव सांगा. मी संतापाने तो अहवाल त्यांच्या हातातून घेतला. माझं रक्त खवळलं होतं.
मनात सुडाची ज्वाला पेटली होती. मुकेश साहेबांनी थरथरत्या आवाजात सांगितलं, तो माणूस दुसरा कोणी नाही, तो माझाच भाऊ रवी आहे. त्या रात्री तो मद्यधुंद अवस्थेत भिंत ओलांडून केंद्रात शिरला होता. हे बोलताच त्यांनी चेहरा दोन्ही हातात झाकला आणि लहान मुलासारखे रडू लागले. महिला निवारा केंद्राच्या मालकाच्या भावाचाच DNA जुळला होता. हा उलगडा ऐकून सगळे स्तब्ध झाले. मी कठोर आवाजात म्हणाले, मी त्याला अजिबात सोडणार नाही. तो तुमचा भाऊ असला तरी त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी त्याच्या विरुद्ध पूर्ण कायदेशीर कारवाई केली. माझी एकच इच्छा होती, माझ्यासोबत जे घडलं ते दुसऱ्या कोणत्याही स्त्रीसोबत कधीच घडू नये. कारण अनेकदा अशा केंद्रांमध्ये स्त्रियांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर अन्याय केला जातो. मुकेश साहेबांनीही आपल्या भावाची बाजू घेतली नाही. त्यांनी स्वतः त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. काळ बदलला. जे लोक मला दोष देत होते तेच आता मला चांगली आणि पवित्र स्त्री मानू लागले. या घटनेनंतर आणि माझ्या मुलाच्या जन्मामागील गूढ जाणून घेण्यासाठी शहरातील एक विद्वान गुरुजी रुग्णालयात आले. त्यांनी खोली देऊन त्या चमत्कारी बाळाकडे शांतपणे पाहिलं. डॉक्टर महिमा नम्रपणे विचारलं, गुरुजी, हे नेमकं काय आहे? जादू आहे की देवाचा संकेत? या बाळाच्या छातीपाशी ही चमक का दिसते? गुरुजींनी बाळाला आपल्या कुशीत घेतलं. त्याच्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं आणि हलकसं हसले. ते म्हणाले, ही स्त्री खूप पवित्र आहे. हे ऐकताच गीता मॅडम आणि राधिका यांनी लाजून मान खाली घातली. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारलं, देवाने माझं रक्षण का केलं नाही? मला इतकी मोठी यातना का सहन करावी लागली? माझ्या डोळ्यात दुःख आणि प्रश्न दोन्ही होते. गुरुजींनी माझ्या डोक्यावर हात ठेवत शांत आवाजात सांगितलं, देवाने तुझी पवित्रता जगासमोर आणण्यासाठी तुला या बाळाची देणगी दिली आहे. तुझ्या सन्मानाला उंची देण्यासाठी हा चमत्कार घडला. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला शांतता मिळाली. मुकेश साहेबांनी विचारलं, या बाळाच्या छातीपाशी दिसणाऱ्या प्रकाशामुळे त्याला काही धोका तर नाही ना? गुरुजी म्हणाले, हा प्रकाश त्याच्या शक्तीचं चिन्ह आहे. हे बाळ जिथे जाईल तिथे आनंद आणि आशा पसरवेल. त्यानंतर न्यायालयाने रवीला कठोर शिक्षा दिली. त्याने केलेल्या अपराधाची किंमत त्याला चुकवावी लागली. मुकेश साहेब माझ्याकडे पाहत नम्रपणे म्हणाले, मला अजूनही खूप लाज वाटते. जरी ही माझी चूक नव्हती तरीही मी तुमच्यावर अन्याय झाला. मी शांतपणे उत्तर दिलं, तुम्ही मला न्याय मिळवून दिलात, त्यामुळे तुम्ही या अपराधात दोषी नाही. त्यावेळी माझ्या मुलाच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहतच माझ्या मनातील सगळा राग वितळून गेला. काही दिवसांनी मुकेश साहेब माझ्यासाठी लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. त्यांनी सांगितलं की ते माझ्या मुलाला आपलं नाव देऊन स्वीकारू इच्छितात. त्यांच्या शब्दांनी मी स्तब्ध झाले. मी संकोचाने विचारलं, माझ्यासारख्या एका पायाने अपंग आणि घटस्फोटित स्त्रीशी लग्न करण्याची तुम्हाला गरज का वाटते? ते शांतपणे म्हणाले, माझ्यासाठी ही भाग्याची गोष्ट असेल की मला एका पवित्र स्त्रीचा जीवनसाथी होण्याची संधी मिळाली. त्यांच्या आवाजात प्रामाणिकपणा होता. केंद्रातील सगळ्या स्त्रिया आणि गीता मॅडम यांनीही मला हा प्रस्ताव स्वीकारण्याचा सल्ला दिला. सर्वांच्या आग्रहामुळे मी त्या नात्याला होकार दिला. मुकेश साहेबांनी दिलेलं प्रत्येक वचन खरं ठरवलं. त्यांनी मला सन्मान दिला आणि माझ्या मुलालाही स्वतःच्या लेकरासारखं स्वीकारलं. आज मी त्या महिला निवारा केंद्राची जबाबदारी सांभाळते. तिथल्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षितता माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. मी केंद्राचे नियम अधिक कडक केले आहेत, जेणेकरून कोणत्याही स्त्रीसोबत पुन्हा असा अन्याय होऊ नये. मी अनेकदा रात्री स्वतः जाऊन तपासणी करते. माझ्यासोबत जे घडलं त्याच्या बदल्यात देवाने मला मोठं वरदान दिलं. माझा मुलगा. आजही लोक त्याला देवाची खास देणगी मानतात. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लोकांच्या मनातील दुःख विसरलं जातं. पण एक प्रश्न आजही गूढच राहिला आहे. त्या रात्री माझ्या खोलीत ती चिठ्ठी कोणी ठेवली होती?